कागल शहरात पंतप्रधान आवास योजनेतून 101 टुमदार घरं बांधण्यात आली आहेत. श्रमिक कष्टकरी समाजातील नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. PM 0.1 आणि PM 0.2 योजनेतून लाभार्थ्यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलंय. लाभार्थ्यांनी स्वतःची काही रक्कम खर्च करून सिमेंट काँक्रीटची ही घरं उभारली आहेत. तसंच म्हाडाच्या 432 लाभार्थ्यांनी PM आवास योजनेचा लाभ घेतलाय. या घरांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळालाय. स्वतःच्या हक्काचं घर असावं ही प्रत्येक माणसाची भावना आहे. कुटुंबाचं पालन पोषण करत घरासाठी दरमहा बचत करणारी अनेक कुटुंबं आहेत. शासनानंही अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी काही योजना सुरू केल्यात. किमान 270 चौरस फूट स्वतःची जागा असलेल्या लाभार्थ्याला केंद्र आणि राज्य शासन काही रक्कम अनुदानाच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करत आहे. राज्यात आणि केंद्रात अनेक पक्षांची सत्ता आली आहे. मात्र गरिबांच्या घराच्या योजना आजही मोठ्या ताकदीनं राबवण्याचं काम केलं जात आहे. पंतप्रधान आवास योजना ही शहरी नागरिकांसाठी राबवण्यात येते. ज्या नागरिकाच्या नावावर किमान 270 चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक जागा आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपर्यंत आहे, अशा नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाख रुपयांचा निधी घर बांधण्यासाठी दिला जातोय. कागल नगर परिषदेनंही PM आवास योजनेसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केलाय. त्यासाठी एका अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सचिन भोसले हा विभाग सांभाळत आहेत. गेल्या वर्षभरात पंतप्रधान योजनेच्या अनुदानासाठी नगरपालिकेत 436 नागरिकांनी अर्ज केले होते. या सर्व अर्जांची छाननी करून 219 अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यातील 101 लाभार्थ्यांना या योजनेतून प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलंय. तसंच कागल शहरात म्हाडाच्या माध्यमातून 688 सदनिका बांधण्यात येत आहेत. त्यातील 432 सदनिकांचं काम पूर्णत्वाकडे आलंय. या सर्व सदनिकांच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात आलाय. PM आवास योजनेतील अनुदान आणि लाभार्थ्यांनी स्वतःजवळ खर्च केलेल्या रकमेतून शहरात टुमदार घरं उभारण्यात आली आहेत. या घरांमुळे अनेकांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं असून त्यांना हक्काचा निवारा मिळालाय.